आपण कधी विचार केलाय का की मानवी शरीर किती अद्भुत आहे? बघा, आपले शरीर खूप साऱ्या गोष्टी सतत करत असतं. जसं की आपलं फुफ्फुस श्वास घेतं, आपले हृदय सतत धडधडत राहते, आपला मेंदू शरीराची सगळी कार्य व्यवस्थित घडवून आणतो. बरोबर का नाही? तर या व्हिडिओमध्ये आपल्याला शरीराचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी शरीरातले वेगवेगळे घटक विशिष्ट क्रम आणि समूहाने कसे काम करतात हे बघायचं आहे. तर आपल्या शरीरातील सर्व इंद्रिये ही पेशींनी बनलेली आहेत. पेशी हा सजीवांच्या शरीरातील सर्वात लहान घटक आहे आणि हे खरंच एवढं विशेष आणि आश्चर्यकारक आहे ना की ठराविक विचार किंवा उद्देश नसलेल्या अब्जावधी पेशी एकत्र येऊन मानवी शरीरातील सर्व जीवनक्रिया ह्या व्यवस्थित घडवून आणतात. आता हे कसं घडतं हे जर समजावून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला शरीराची रचना समजावून घेणं आवश्यक आहे. मानवी शरीराचं संघटन हे पदानुक्रमानुसार आहे, म्हणजेच ते वेगवेगळ्या स्तरांनी बनलेलं आहे. येथे प्रत्येक स्तर एकमेकांपेक्षा खूप जटिल आहे आणि या पदानुक्रमात एकूण 4 स्तर आहेत. तर पहिला स्तर आहे पेशी, ज्या ऊती तयार करतात. दुसरा स्तर ऊती, जे इंद्रिय तयार करतात. तिसरा स्तर इंद्रिय, जे इंद्रिय संस्था तयार करतात आणि इंद्रिय संस्था एकत्र येऊन मानवी शरीर तयार होते. चला तर मग सुरुवातीच्या स्तराबद्दल बोलूया. तर पहिला स्तर आहे पेशी. पेशी म्हणजे सजीवांच्या शरीरातील सर्वात लहान घटक आणि मानवी शरीरातील सर्वात पहिला संघटन स्तर. मानवी शरीरातील सर्व पेशी या वेगवेगळ्या आकाराच्या असतात आणि त्यांची कार्ये सुद्धा वेगवेगळी असतात. दुसरा स्तर ऊती. ऊती म्हणजे एकसारखे काम करणाऱ्या पेशींचा समूह. तर हा पेशी समूह एकमेकांना पूरक काम करतो आणि ऊतींना योग्य प्रकारे कार्यशील ठेवतो. उदाहरणार्थ, या चित्रात आपण तोंडाच्या आत असलेल्या एपिथेलियल ऊतीचा भाग पाहू शकतो. या ऊती एपिथेलियल पेशींनी बनल्या आहेत, ज्या आपल्या तोंडाला झिजण्यापासून संरक्षण देण्यासाठीच विशेष करून बनलेल्या आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही टोकदार टॉर्टिला चिप्स, मका आणि इतर पदार्थांपासून बनलेले त्रिकोणी आकाराचे तळलेले पातळ काप म्हणजे टॉर्टिला चिप्स, जेव्हा तुम्ही हे टॉर्टिला चिप्स खाल तेव्हा या एपिथेलियल ऊतींचे महत्त्व किती आहे हे लक्षात असू द्या. पुढील स्तर म्हणजे इंद्रिये. इंद्रिये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ऊतींनी बनलेली रचना. तर हा ऊतींचा समूह इंद्रियांचे कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी एकत्रित काम करतो. तर चौथा स्तर म्हणजे इंद्रिय संस्था. इंद्रिय संस्था म्हणजे इंद्रियांचा गट किंवा समूह जो शरीरातील सर्व कार्य व्यवस्थित पार पाडतो. उदाहरणार्थ, या चित्रात दाखवलेले फुफ्फुस. फुफ्फुस हे अनेक ऊतींच्या समूहाने बनलेलं असतं. तर ह्या ऊतींचा समूह फुफ्फुसाला आकुंचन व प्रसरण होण्यास मदत करत असतो. या ऊतींमध्ये एपिथेलियल ऊती आणि संयोजी ऊती यांचा समावेश असतो. या ऊती एकत्रित काम करतात, ज्यामुळे श्वसन संस्थेमध्ये फुफ्फुस आपले व्यवस्थित काम पार पाडते. तर श्वसन संस्था ही अनेक इंद्रियांनी बनलेली असते, ज्यामध्ये फुफ्फुस, श्वासनलिका, नाक, घसा आणि श्वासपटल यांचा समावेश होतो. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा श्वासपटल आकुंचन पावते. हवा नाक आणि श्वासनलिकेद्वारे फुफ्फुसामध्ये जाते. तेथे वायूची देवघेव होते आणि शरीरात ऑक्सिजन घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. तर श्वासपटल सतत वर आणि खाली होण्याची हालचाल ही श्वासोच्छवास घडण्यासाठी गरजेची असते. श्वसन संस्था आणि शरीरातील इतर इंद्रिय संस्था आपापले ठरलेले कार्य पार पाडतात. त्या एकत्रित काम करून आपल्याला जिवंत ठेवतात आणि आपल्याला हे जाणवत सुद्धा नाही. आपल्याला हे समजणं थोडं अवघड आहे की कशा प्रकारे पेशी, ऊती, इंद्रिय आणि इंद्रिय संस्था हे 4 स्तर एकमेकांशी संबंधित आहेत. मला तर असं वाटतं की हे 4 स्तर म्हणजे जणू रशियन नेस्टिंग बाहुल्याच आहेत, ज्या एकमेकांच्या आत बसतात, जिथे पेशी सर्वात लहान बाहुलीसारख्या आतमध्ये आहेत. पेशींच्या समूहापासून ऊती तयार होतात.
ऊतींपासून इंद्रिये आणि इंद्रियांपासून इंद्रिय संस्था बनतात आणि हे सर्व घटक एकत्र येऊन मानवी शरीर बनते. तर येथे मला आशा आहे की तुम्हाला आपल्या शरीराचे संघटन कसे कार्य करते याबद्दल व्यवस्थित माहिती मिळाली असेल. आता तुमच्या मेंदूला सांगा, हात हलव आणि स्वतःच्याच पाठीवर कौतुकाची थाप मार, कारण आपले शरीर आणि त्याच्या वेगवेगळ्या इंद्रिय संस्थांचे काम करण्याचे तंत्र खूपच अद्भुत आहे.